Hi friends, welcome to my YouTube channel MPSC Smart Learning. Today we are learning about English grammar. English grammar मध्ये आपण आज शिकणार आहोत पार्ट ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच. ओके. पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय होते तर शब्दांच्या जाती होते. शब्दांच्या जाती. ओके. शब्दांच्या जाती आज आपल्याला शिकायच्या आहे इंग्लिशमध्ये. आता शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत तर नाउन, ओके, त्यानंतर प्रोनाउन, त्यानंतर वर्ब, ॲडव्हर्ब. ओके, या झालं चार. आणखी चार आहेत की ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर प्रिपोजिशन, नंतर कंजक्शन, आणि एक आहे इंटरजेक्शन. ओके. मराठी व्याकरणामध्ये ज्या पद्धतीने आपण शब्दांच्या जाती शिकतो त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, वर्ब क्रियापद, ॲडव्हर्ब क्रियाविशेषण, ॲडजेक्टिव्ह विशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवलप्रयोगी अव्यय. या शब्दांच्या जाती शिकताना आपल्याला नाउन म्हणजे काय, प्रोनाउन म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, प्रिपोजिशन म्हणजे काय, कंजक्शनचं मिनिंग काय आहे आणि इंटरजेक्शन म्हणजेच काय हे आधी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ओके. तर सुरुवातीला आपण नाउन म्हणजे काय ते लक्षात घेऊया. नाउन बघा, नाउनसाठी आपण असं लिहू. Noun, a noun is a word used as the name of person, place and thing. ओके. नाउन हा असा शब्द आहे ज्याचा वापर केला जातो व्यक्तीच्या नावास दर्शवण्यासाठी, प्लेस मीन्स स्थळ दर्शवण्यासाठी, आणि थिंग म्हणजेच काय वस्तू दर्शवण्यासाठी. आता व्यक्तिदर्शक नावाला नाम असे म्हणतात असं आपण लक्षात घेऊ. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ आता पर्सनसाठी अकबर वॉज अ किंग. ओके. अकबर वॉज अ किंग. आता यामध्ये जो अकबर आहे हे काय झालं, एका व्यक्तीचं नाव झालं आणि व्यक्तीचं नाव आहे, द नेम ऑफ पर्सन आहे, म्हणून या अकबरला ग्रॅमॅटिकलरित्या आपण नाउन म्हणू शकतो. नाउन. ओके. सेकंड आपण प्लेसच्या ठिकाणी जाऊ. एक्झाम्पल सेकंड घेऊ आपण. आता प्लेसच्या ठिकाणी कोलकाता इज अ बिग सिटी. ओके. कोलकाता इज अ बिग सिटी. जर कोलकात्याला अंडरलाईन केलं तर कोलकाता काय आहे तर प्लेस आहे आणि प्लेस दर्शवणाऱ्या नामाला नाम असं म्हणतात, म्हणून कोलकाता काय झाला, नाउन झालं. थर्ड एक्झाम्पल आपण घेऊ. थिंग दर्शवण्यासाठी द रोज स्मेल्स स्वीट. ओके. आता रोज म्हणजेच गुलाब, गुलाबाचा सुगंध हा अतिशय चांगला येतो असं सांगण्यात आलेलं आहे. या रोज काय झाला तर एक फ्लॉवरचं नाव आहे ज्याला थिंग असं म्हटलं जातं, वस्तू असं म्हटलं जातं. आपले जे पंचज्ञानेंद्रिय आहे त्या पंचज्ञानेंद्रियांना जे 5 सेन्सेस आहे, जेवढ्या बाबी आपल्याला अनुभवायला मिळतात त्या सर्वांनाच म्हटलं जातं काय तर थिंग. आणि थिंग दर्शवणाऱ्या नेमला मीन्स नावाला नाउन असं म्हटलं जातं, म्हणून रोज काय झालं तर नाउन झालं. क्लिअर. ओके. नाउन पुन्हा रिपीट करतोय. अ नाउन इज अ वर्ड यूज ॲज द नेम ऑफ पर्सन, प्लेस अँड थिंग. म्हणजेच काय, व्यक्तिदर्शक नावाला नाम असे म्हणतात, स्थळदर्शक नावाला नाम असे म्हणतात आणि वस्तुदर्शक नामाला सुद्धा नाम असे म्हणतात. ओके. क्लिअर झालं नाउन म्हणजे काय. नेक्स्ट सेकंड याच्यामध्ये आपण जाऊ प्रोनाऊनसाठी. प्रोनाऊन. ओके. सेकंड घेऊ आपण प्रोनाऊन. आता प्रोनाऊन म्हणजे होते सर्वनाम. आपण असं लिहूया, अ प्रोनाऊन इज अ वर्ड used
instead of noun. Instead of noun इट्स कॉल्ड प्रोनाउन. आता याचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? सर्वनाम असा एक शब्द आहे ज्याचा वापर नाऊनच्या ऐवजी केला जातो. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाउन होय, म्हणजे सर्वनाम होय. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया यासाठी एक्झाम्पल. ओके, पहिला एक्झाम्पल आपण असं घेऊ की सीता इज absent because इज इल. बघा आता काय आहे, सीता इज absent. सीता ही शाळेमध्ये काय आहे तर गैरहजर आहे, कारण ती आजारी आहे. मग या सीतेसाठी पुन्हा सीता जर आपण इथं टाकलं तर ते योग्य वाटत नाही. सीता काय आहे तर नाऊन आहे. ओके, नेम ऑफ द पर्सन आहे म्हणून त्याला आपण नाऊन असं म्हटलं. आणि या सीतेच्या ऐवजी आपण काय वापरणार आता? सी वापरणार. हा जो सी आहे या नाऊनच्या ऐवजी वापरला गेला म्हणून याला प्रोनाऊन असं म्हणणार. प्रोनाऊन. ओके, PRON इज द ॲब्रिव्हिएशन फॉर्म ऑफ प्रोनाऊन. लक्षात आलं? सेकंड, आपण इथं जर घेतलं, इथं सीतेच्या जागेवर जॉन आपण घेऊ. जॉन इज ऑल्सो absent. जॉन इज ऑल्सो absent because इज इल. ओके, आता जॉन काय आहे तर नेम ऑफ द पर्सनच आहे म्हणून याला नाऊन असं म्हटलं. या जॉनच्या ऐवजी आपण काय वापरणार आहोत तर ही वापरणार आहोत, बिकॉज हा काय तर मेल आहे. फिमेल आहे म्हणून सी वापरला, मेल आहे म्हणून काय वापरणार आपण इथे ही वापरणार. ओके, ही काय झाला, ही आणि सी हे सर्व काय झालं तर प्रोनाऊन झाले. प्रोनाऊन. ओके, लक्षात आलं असेल की प्रोनाऊन म्हणजेच काय? नामाऐवजी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन होय. थर्ड आपण जाणार आहोत. नाऊन झालं, प्रोनाऊन झालं. आता आपल्याला शिकायचं व्हर्ब म्हणजेच काय? ओके, व्हर्ब. देन थर्ड याच्यामध्ये जाणार आपण व्हर्बसाठी. व्हर्ब म्हणजे होते क्रियापद. सगळ्यांनाच माहीत आहे क्रियापद म्हणजेच काय? ओके, आपण असं लिहिणार अ व्हर्ब इज अ वर्ड टू एक्सप्रेस an action or state. बघा, वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद असा शब्द आहे जो ॲक्शन म्हणजे कृती आणि स्टेट म्हणजे एक प्रकारे अवस्था किंवा परिस्थिती. ओके, कृतीदर्शक शब्दाला किंवा मग अवस्थादर्शक शब्दाला आपण काय म्हणणार आहोत? व्हर्ब म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल आपण असं घेणार आहोत की बघा, द गर्ल रोट ॲन एसे. ओके, द गर्ल रोट ॲन एसे. इथं बघा, रोट लिहिण्याची क्रिया आहे म्हणून याला लिहिण्याची ॲक्शन झाली म्हणून याला काय म्हणणार आपण? यानुसार व्हर्ब म्हणणार, कारण हे काय दर्शवते तर ॲक्शन दर्शवते. देन सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ. द गर्ल इज इन क्रेझी मूड. ओके, द गर्ल इज इन क्रेझी मूड. हा जो इज आहे, इज हा सुद्धा क्रियापदच आहे, मात्र तो ॲक्शन दर्शवतो का? नाही, तर काय दर्शवतो तर तो स्टेट दर्शवतो. स्टेट दर्शक म्हणजे अवस्थादर्शक आणि सोबतच कृतीदर्शक सर्व शब्दांना काय म्हटल्या जाते तर व्हर्ब म्हटल्या जाते. व्हर्ब आपण लक्षात घेतला. सुरुवातीला आपण नाऊन म्हणजे काय, देन प्रोनाऊन म्हणजे काय, आणि आफ्टर दॅट व्हर्ब म्हणजे काय सुद्धा लक्षात घेतलेलं आहे. व्हर्ब म्हणजेच काय तर कृतीदर्शक आणि अवस्थादर्शक शब्दाला व्हर्ब असं म्हटलं जातं. फोर्थमध्ये आपण जाणार आहोत. चौथी शब्दाची जात आपण घेणार आहे ॲडव्हर्ब. ओके,
ॲडव्हर्ब, ADVERB, ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजेच काय? क्रिया विशेषण, क्रिया विशेषण. ओके, क्रिया विशेषण आपण लक्षात घेऊया. आता बघा, an adverb is a word. An adverb is a word used to add something to the meaning of an adverb is a word used to add something to the meaning of verb, comma, an adjective and other adverb. बघा काय लिहिलं. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. An adverb is a word used to add something to the meaning of verb, an adjective or other adverb. क्रियापद असेल, क्रियाविशेषण असेल किंवा इतर दुसरं क्रियाविशेषण असेल. क्रियापद, विशेषण आणि इतर. वर्ब म्हणजेच काय? क्रियापद. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय? विशेषण. आणि अदर ॲडवर्ब म्हणजेच काय? तर दुसरे क्रियाविशेषण, विशेषण. ओके, लक्षात घ्या की क्रियाविशेषण म्हणजे आपण असं लिहिलेलं आहे, अन ॲडवर्ब इज अ वर्ड यूज टू ॲड समथिंग टू द मिनिंग ऑफ वर्ब, ॲडजेक्टिव्ह अँड अदर ॲडवर्ब. म्हणजेच क्रियापदामध्ये थोडंसं काहीतरी ॲड करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब. सोबतच विशेषणामध्ये थोडंसं ॲडिशन करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब. आणि दुसरं क्रियाविशेषण मध्ये थोडंसं काहीतरी ॲड करणारं समथिंग म्हणजेच काय? ॲडवर्ब. ओके, आता आपण लक्षात घेऊया 3 गोष्टी याच्यामध्ये, की पहिलं की व्हर्बमध्ये कशा पद्धतीने हे केलं जातं. पहिला आपण सुरुवातीला घेऊ सी. एक्झाम्पलमध्ये सी वर्कड द सम क्विकली. ओके, सेकंड आपण घेऊ सी इज व्हेरी ब्युटिफुल. ब्युटिफुल. थर्ड आपण घेऊया सी pronounced the word quite correctly. Look at these 3 example. पहिला एक्झाम्पल आहे सी वर्कड द सम क्विकली. सेकंड एक्झाम्पल आहे सी इज व्हेरी ब्युटिफुल. थर्ड एक्झाम्पल आहे सी प्रोनाऊन्स द वर्ड क्वाईट करेक्टली. आता मी याला अंडरलाईन करतो. क्विकली इज आणि त्याच्यानंतर ब्युटिफुल, व्हेरी आणि क्वाईट. जे अंडरलाईन केलेले जे वर्ड्स आहे, जे शब्द आहे, त्याला ॲडव्हर्ब म्हटल्या जाते. परंतु त्याचं ॲड करण्याचं जे काम आहे ते आपण लक्षात घेऊया. सी वर्कड द सम क्विकली. ती जे बेरीज आहे अगदी क्विकली करते, म्हणजेच वेगाने करते. वेगाने कशी करते? तर वेगाने करते. म्हणजेच काय? हा जो शब्द आहे या क्रियापदाशी संबंधित आहे, व्हर्बशी संबंधित. ओके, याच्यामध्ये हे बघा, एवढं जर आपण टाकलं नसतं तरी बरोबर आलं असतं. सी वर्कड द सम, परंतु कशी? क्विकली. हा जो शब्द आहे क्विकली तो याच्याशी रिलेटेड आहे, व्हर्बशी. सेकंड येतं सी इज व्हेरी ब्युटिफुल. ती सुंदर आहे, परंतु फारच सुंदर आहे, फारच. हा जो शब्द आहे हा ॲडव्हर्ब आहे, परंतु हा कशाशी कनेक्टेड आहे? या ब्युटिफुल शब्दाशी. ब्युटिफुल शब्द काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, ॲडजेक्टिव्हमध्ये थोडंसं ॲडिशन करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द, सोबतच व्हर्बमध्ये थोडंसं ॲडिशन करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजेच काय? ॲडव्हर्ब. थर्डमध्ये आपण जाऊया सी प्रोनाऊन्स्ड द वर्ड
क्वाईट करेक्टली. सी प्रोनाऊन्स द वर्ड क्वाईट करेक्टली. आता करेक्टली काय आहे तर ॲडव्हर्ब आहे. ADV ॲडव्हर्ब आहे, लक्षात घ्या. सॉरी, क्वाईट हा ॲडव्हर्ब येतं, ॲडव्हर्ब, आणि करेक्टली सुद्धा ॲडव्हर्ब येतं. आता हा याला अंडरलाईन केलं, हा ॲडव्हर्ब आहे, परंतु सी प्रोनाऊन्स द वर्ड, ती अगदी जे शब्द आहे ते अगदी चांगल्या पद्धतीनं प्रोनाऊन्स करते क्वाईट करेक्टली. म्हणजेच अगदीच करेक्टपणे ती ती प्रोनाऊन्स करते काही शब्द. म्हणून इथे जे आहे ॲडव्हर्ब आणि ॲडव्हर्ब दोन कनेक्शन आहे. म्हणजेच काय, इथं पहिल्या याच्यामध्ये बघा, क्विकली कनेक्टेड टू वर्ब, ब्युटिफुल, व्हेरी इज कनेक्टेड टू ब्युटिफुल, आणि थर्ड क्वाईट इज कनेक्टेड टू करेक्टली. हे तीन शब्द म्हणजेच काय, तीन याच्यामध्ये अंडरलाईन केलेले क्विकली असेल, व्हेरी असेल आणि क्वाईट असेल, हे काय तर ॲडव्हर्ब आहे. कळलं. नेक्स्ट आपण जाणार आहोत पाचव्या याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हसाठी ओके, सुरुवातीला आपण नाऊन घेतलं, नंतर प्रोनाऊन घेतलेला आहे, नंतर व्हर्ब आणि ॲडव्हर्ब सुद्धा लक्ष घेतलेला आहे. आता आपण घेणार आहोत ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय होते तर विशेषण होते, विशेषण. ओके, आता विशेषणासाठी ॲन ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड. An adjective is a word to use to add something to the meaning of noun or pronoun. ओके, लक्ष द्या. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण असा एक शब्द आहे ज्याचा वापर हा नाऊन किंवा प्रोनाऊनमध्ये काहीतरी ॲड करण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. ओके, बघा एक्झाम्पल, सी इज अ ब्युटिफुल गर्ल. ब्युटिफुल गर्ल. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ. I want 20 rupees. लक्षात, मी आता अंडरलाईन करतो ब्युटिफुलला आणि दुसरं अंडरलाईन करतोय 20ला. ओके, आता ती सुंदर मुलगी आहे, ब्युटिफुल गर्ल. ओके, ब्युटिफुल गर्ल, आणि मला किती रुपये पाहिजे तर 20 रुपीज पाहिजे. याच्यामध्ये गर्ल हा नाऊन झाला, त्याच्यानंतर रुपीज हा सुद्धा काय झाला तर नाऊन झालं. नाऊनमध्ये काहीतरी ॲड करण्यासाठी, म्हणजेच सीज गर्ल आपण म्हणू शकतो, परंतु ती कशी आहे तर ब्युटिफुल आहे. हा शब्द त्याच्यामध्ये काय झाला तर एक ॲड झालेला आहे. ॲड होणारा शब्द, नाऊनमध्ये ॲड होणारा शब्दाला ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. Okay, an adjective is a word used to add something to the meaning of noun. It's called an adjective. Second, I want 20 rupees. किती रुपये पाहिजे तर 20 रुपये पाहिजे. ओके, आय वॉन्ट रुपीज म्हटलं असतं तरी चालत होतं, परंतु याच्यामध्ये ॲड केलेला आहे 20, म्हणून हा जो रुपीज आहे हा नाऊन आहे. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द काय झाला मग तर ॲडजेक्टिव्ह झाला. ॲडजेक्टिव्ह आपण लक्ष घेतलेलं आहे. ओके, देन आपण जाणार आहोत सहावी, हे झालेले आहे पाचवी. आता सहावी पार्ट ऑफ स्पीच मीन्स सहावी शब्दांची साथ लक्षात घेण्यासाठी आता घेऊ आपण प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजेच काय होते शब्द योगी अव्यय. शब्द योगी अव्यय. ओके, आता आपण इथं लिहूया अ प्रीपोजिशन इज अ वर्ड. A preposition is a word used with a noun or pronoun to show the position. शॉर्टकटमध्ये. ओके, पोझिशन म्हणजेच काय स्थितीदर्शक शब्दाला, ज्याची स्थिती कोणासोबत असते नाऊन सोबत असते. नाऊन सोबत
ची स्थिती म्हणजे स्थितीदर्शक शब्दाला प्रिपोजिशन असं म्हटलं जाते. इथे आलेलंच आहे प्रिपोजिशन म्हणजेच काय. ओके, ज्याला शब्दगीय अवयव असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊ. ओके, बघा, तर त्याच्यामध्ये पहिलं घेतलेलं आहे देअर इज अ काऊ. देअर इज अ काऊ इन द गार्डन. इन द गार्डन. सेकंड आपण घेऊ सी इज फॉन्ड ऑफ म्युझिक. थर्ड आपण घेतलेला आहे ही सॅट अंडर द ट्री. ओके, these are 3 examples that is also related to preposition. preposition म्हणजे शब्दगीय अव्यय. शब्दगीय अव्ययाशी रिलेटेड हे 3 एक्झाम्पल आहे. ओके, बघा, देर इज अ काऊ इन द गार्डन. आता मी इथे गोल केलेला आहे, इथे फॉन्ड ऑफला गोल केलेला आहे आणि अंडरला गोल केलेला आहे. जे सर्कलाइज करण्यात आलेले शब्द जे आहे ते आहे प्रेपोजिशन म्हणजे शब्दगीय अव्यय. बघा, देर इज अ काऊ इन द गार्डन. इन द गार्डन. गार्डन हा शब्द काय झाला? नाऊन झाला. याची स्थिती दर्शवलेली आहे गार्डनमध्ये. देर इज अ काऊ इन द गार्डन. ओके, गार्डनमध्ये. सी इज फॉन्ड ऑफ म्युझिक. कशाची फॉन्ड? कशाची आवड? तर म्युझिकची आवड. हा म्युझिक हा नाऊन आहे. ओके, नाऊन सोबत येणारा शब्द परंतु काय दर्शवतो? पोझिशन दर्शवतो. म्हणून इथे इन, ऑफ आणि इथे अंडर. ही सॅट अंडर द ट्री म्हणजे तो या झाडाखाली बसलेला आहे. ओके, अशा पद्धतीने. म्हणजे लक्षात घ्या, देर इज अ काऊ इन द गार्डन. इन इज अ प्रेपोजिशन. सी इज फॉन्ड ऑफ म्युझिक. ऑफ इज अ प्रेपोजिशन आणि ही सॅट अंडर द ट्री. अंडर इज अ प्रेपोजिशन. म्हणजेच प्रेपोजिशन म्हणजे शब्दगीय अव्यय. ही सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. ओके, देन आपण लक्षात घेणार आहोत सेकंड लास्ट पार्ट्स ऑफ स्पीच मीन्स शब्दाची जात. ती जर का आपल्याला आली तर आता आपल्याला कम्प्लिटली शब्दांच्या जाती मीन्स पार्ट्स ऑफ स्पीच लक्षातच येणार आहे. ओके, मीन्स आता घेणार आपण कंजक्शन. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. आता अ conjunction is a word. A conjunction is a word. Okay. Used to join. Two words or two sentences. ओके, कंजक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय मीन्स कंजक्शन. कंजक्शन असा एक शब्द आहे ज्याचा वापर केला जातो 2 शब्दांना किंवा 2 सेंटेन्सेस मीन्स वाक्यांना जोडण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. फर्स्ट, रामा अँड हरी are 2 brothers. Look at the example. हा जो अँड म्हणजे आणि. रामा आणि हरी हे 2 काय आहे तर वर्ड आहे. 2 शब्दांना जोडण्याचं काम हे अँडनं केलेलं आहे. म्हणून रामा आणि हरी हे दोघे भाऊ आहेत असा त्याचा अर्थ होतो. रामा आणि हरीला जोडण्याचं काम हे अँडनं केलेलं आहे. म्हणूनच या अँडला काय म्हणणार आपण? कंजक्शन म्हणणार. आलं क्लिअर? सेकंड आपण घेणार आहोत दुसऱ्या ह्याच्यात. रमन क्वालिफाय Raman qualifies all exams because he studied well. ओके, क्वालिफाईड आपण घेऊ. ओके, रमनने सर्व एक्झामिनेशन क्वालिफाईड केल्या म्हणजेच पास केल्या. कारण ही स्टडीड वेल, कारण की त्यानं अभ्यास चांगला केलेला होता. हा जो पहिला जे हे सेंटेन्स आहे
अँड इट्स अ सेकंड सेंटेन्स ही स्टडीड वेल. या दोन सेंटेन्सला जोडण्याचं काम कशाने केलेलं आहे? बिकॉजनं. म्हणून बिकॉज हा काय झाला, दोन सेंटेन्सेसला जोडण्याचं काम बिकॉजने केलं, म्हणून बिकॉज झालं कंजक्शन. ओके, पहिल्या याच्यातलं अँड आणि दुसऱ्या याच्यातलं बिकॉज हे दोन्ही काय तर कंजक्शन आहे, कारण की त्यांचं कार्य हे दोन वर्ड्स आणि दोन सेंटेन्सेसला जोडण्याचं आहे. ओके, म्हणून अँड आणि बिकॉज ॲक्च्युली दीज आर टू कंजक्शन्स. लास्टमध्ये आपण जाणार आहोत. लास्ट आपण पार्ट ऑफ स्पीच लक्षात घेणार, ज्याचं नाव आहे इंटरजेक्शन. ओके, इंटरजेक्शन. ओके, इंटरजेक्शन म्हणजे काय होते तर केवल प्रयोगी अव्यय होते. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. And interjection is a word used to express some sudden feelings. Okay, बघा, some sudden feelings. अॅन इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय असा एक शब्द आहे ज्याचा वापर ह्या सडन फिलिंग म्हणजे आकस्मिक भावना व्यक्त करण्यासाठी करण्यात येणारा शब्द, वापरण्यात येणारा शब्द म्हणजेच काय इंटरजेक्शन. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, हुर्रे. हुर्रे, वी हॅव ओन द मॅच. ओके, सेकंड आपण घेऊया, इट्स अ फर्स्ट, इट्स अ सेकंड. अलाश सी इज डेड. ओके, बघा, लुक एट द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ द गिवन ऑन दिस बोर्ड. हुर्रे, वी हॅव वॉन द मॅच. ज्यावेळेस आनंद व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरण्यात आला, म्हणजेच आपल्या मनातील जे सडन फिलिंग्स आहे त्या सडन फिलिंग ब्रस्टिंग होऊन आपल्या हार्टमधून बाहेर निघतात, त्यावेळेस वापरण्यात येणारा शब्द म्हणजेच इंटरजेक्शन. आनंदाच्याच फिलिंग नाही तर मस्करीच्याच फिलिंग येतात, दुःखाच्याच फिलिंग येतात. सेकंड एक्झामिनेशनमध्ये अलास ही एक काय तर दुःखाची फिलिंग्स आहे. ओके, अलास इज डेड. अरे रे, ती मेली किंवा ती एंड झालेला आहे, ऑफ झालेली आहे. म्हणजेच अलाश हा शब्द आणि हुर्रे हे शब्द, हे दोन्ही शब्द आपल्या सडन फिलिंग्स दर्शवतात, म्हणूनच त्याला इंटरजेक्शन असं म्हटलं जाते. ओके, सुरुवातीला आपण काय शिकलो तर नाऊन प्रोनाऊन व्हर्ब ॲडव्हर्ब, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह नंतर प्रेपोजिशन नंतर कंजक्शन आणि लास्टमध्ये आपण इंटरजेक्शन शिकलो. हा जो फर्स्ट डे आहे ॲक्च्युली इट्स अ डे फर्स्ट. ओके, आजच्या पहिल्या दिवशी पहिल्या चॅप्टरनं आपण सुरुवात केली, ज्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच किती येतात तर 8 येतात. 1 बाय 1 आपण त्या लक्षात सुद्धा घेतल्या. नाऊन घेतली, नंतर प्रोनाऊन घेतली, त्याच्यानंतर व्हर्ब, त्याच्यानंतर ॲडव्हर्ब, त्याच्यानंतर PREP मीन्स प्रेपोजिशन, CONJ मीन्स कंजक्शन आणि लास्टमध्ये इंटरजे INTRJ. ओके, इंटरजेक्शन. नाउन प्रोनाउन व्हर्ब ॲडवर्ब प्रेपोजिशन कंजक्शन आणि इंटरजेक्शन, दीज आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरमधल्या 8 पार्ट ऑफ स्पीच आपण शिकले. ओके, हा होता आपल्याला पहिला दिवस. आता आपण डे सेकंडमध्ये प्रत्येकच याच्यावर काइंड्स लक्षात घेणार आहोत. म्हणजेच नाऊनचे काइंड्स कोणकोणते आहे, म्हणजे उपप्रकार कोणते आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर नाऊन असे, कॉमन नाऊन्स असे, त्याच्यानंतर मटेरियल नाऊन नंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, म्हणजे काइंडचे प्रकार लक्षात घेणार. त्यानंतर जेंडर लक्षात घेणार, नंबर्स लक्षात घेणार, पर्सन लक्षात घेणार. म्हणजेच याच्याशी रिलेटेड जे काही चॅप्टर इंग्लिश ग्रामरमध्ये येतात ते सर्वच्या सर्व आपण इथं लक्षात घेणार आहोत. ओके, जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कारण की शेअर केल्याने तुमचा तर फायदा होतो, सोबतच तुमच्या मित्रमंडळीचा सुद्धा फायदा होतो. अशा प्रकारचे व्हिडिओ 1 बाय 1 डे बाय डे मी आपल्याला शिकवणार आहोत आणि ते जे इंग्लिशचं ग्रामर आहे ते पूर्ण करणार आहोत. सोबतच
मराठीचं ग्रामरसुद्धा लवकरच घेण्याची तयारी आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.